मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात आमरसाचा बेत आखला जातो. पण ज्या घरामध्ये मधुमेहाचे म्हणजेच डायबिटीजचे रुग्ण आहे त्यांच्यासाठी हा आनंदाचा काळ थोडा तणावाचा ठरतो. डायबिटीज आहे मग आंबा कसा खाणार असा प्रश्न विचारून अनेक जण आपले मन मारतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण पाळल्याने मधुमेही व्यक्ती देखील रक्तातील साखरेची पातळी न वाढवता आमरसाचा आस्वाद घेऊ शकतात. आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील घराघरात असलेल्या मधुमेही रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. आंबा हा केवळ साखर नसून त्यामध्ये फायबर आणि महत्त्वाची जीवनसत्वे देखील असतात. आज आपण पाहणार आहोत की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून आमरस खाण्याची ती गोल्डन वेळ कोणती आणि त्यासोबत कोणते छोटे बदल करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचा आमरस खाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहाराबाबत घेतलेले छोटे निर्णयही त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. आणि आंब्यासारख्या गोड फळाबाबत तर ही काळजी आणखी महत्त्वाची ठरते. आमरस खाण्याची वेळ ही त्यातील साखरेच्या परिणामावर थेट परिणाम टाकते. रात्रीच्या वेळी किंवा झोपण्यापूर्वी आमरस घेतल्यास शरीराची हालचाल कमी असल्यामुळे साखर जास्त वेगाने वाढू शकते, कारण त्यावेळी ऊर्जा खर्च होत नाही. या उलट दुपारचा वेळ हा सर्वात योग्य मानला जातो, कारण त्यावेळी पचनसंस्था सक्रिय असते आणि शरीर दिवसभर हालचाली करत असल्यामुळे आंब्यातील नैसर्गिक साखर ऊर्जेत रूपांतरित होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींनी आमरसाचा आस्वाद घ्यायचाच असेल तर तो दुपारच्या जेवणासोबत किंवा लगेच नंतर घेणं अधिक सुरक्षित आणि योग्य ठरतं. यासोबतच किती खायचं हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मधुमेहामध्ये प्रमाण नियंत्रण म्हणजेच पोर्शन कंट्रोल हा सर्वात प्रभावी नियम मानला जातो. वाटी भरून आमरस पिण्याऐवजी मर्यादित प्रमाणात, साधारणतः अर्धी वाटी किंवा 100 ते 150 ग्राम आंबा या प्रमाणात घेणं अधिक सुरक्षित ठरतं. कारण एकाच वेळी जास्त साखर शरीरात गेल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे जर त्या दिवशी आमरस खाण्याचा विचार असेल तर जेवणातील इतर कार्बोहायड्रेट्स जसे की भात किंवा पोळी यांचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. यालाच कार्बोहायड्रेट्स एक्सचेंज असं म्हणतात, ज्यामुळे शरीरात जाणाऱ्या एकूण कर्बोदकांचे संतुलन राखता येतं. मित्रांनो, हा छोटासा बदल रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी खूपच उपयुक्त ठरतो. मित्रांनो, आंबा खाण्याची पद्धत देखील फरक घडवते. फळ म्हणून आंबा खाणं हे आमरसापेक्षा अधिक फायदेशीर मानलं जातं, कारण फळ चावून खाल्ल्याने त्यामध्ये लाळ मिसळते आणि पचन प्रक्रिया हळूहळू सुरू होते. यामुळे आंब्यातील साखर एकदम रक्तात न जाता टप्प्याटप्प्याने शोषली जाते, ज्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. उलट आमरस पिताना तो पटकन पोटात जातो, ज्यामुळे साखरेचा परिणाम थोडा वेगाने होऊ शकतो. तरी सुद्धा जर आमरस खाण्याची इच्छा असेल तर त्यामध्ये वरून साखर किंवा गूळ घालणं पूर्णपणे टाळावं, कारण आंब्याचा नैसर्गिक गोडवा आधीच पुरेसा असतो. अतिरिक्त गोडवा केवळ साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतो. शेवटी मधुमेह असतानाही आंब्याचा आनंद पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. फक्त त्यासाठी योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत पाळणं आवश्यक आहे. आहारातील संतुलन, जागरूकता आणि थोडी शिस्त या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आमरसाचा आस्वाद घेतानाही साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवू शकता. योग्य सवयी अंगीकारल्यास आंबा हा शत्रू न राहता एक मर्यादित प्रमाणात आनंद देणारा मित्र ठरू शकतो, जो चव आणि आरोग्य यांचा समतोल साधून देतो. आंबा गोड असला तरी त्याचा आनंद मधुमेहींनी पूर्णपणे सोडायची गरज नाही. फक्त तो कसा आणि कशासोबत खायचा हे समजून घेतलं तर मोठा फरक पडू शकतो. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असला तरी त्यातील नैसर्गिक साखर पटकन रक्तात मिसळू शकते. इथेच फायबर तुमचा खरा मित्र ठरतो. जेव्हा तुम्ही आमरस घेण्याचा विचार करता तेव्हा त्याआधी किंवा त्यासोबत काकडी, गाजर, मुळा अशा कच्च्या सॅलडचा समावेश केल्यास पचनाची गती नियंत्रित राहते. फायबर आतड्यांमध्ये एक प्रकारचं जाळं तयार करतं, ज्यामुळे साखरेचं शोषण हळूहळू होतं आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. म्हणजेच साध्या सॅलडमुळे आमरसाचा परिणाम अधिक संतुलित होतो आणि शरीरावर ताण कमी पडतो. याशिवाय आमरसामध्ये काही छोटे पण प्रभावी बदल करूनही त्याचा परिणाम सौम्य करता येतो. उदाहरणार्थ, साजूक तूप किंवा भिजवलेले ड्रायफ्रुट्स घालणं. मित्रांनो, तुपामधील हेल्दी फॅट्स पचन प्रक्रिया संथ करतात, ज्यामुळे साखर एकदम रक्तात न जाता टप्प्याटप्प्याने शोषली जाते. त्याच प्रमाणात बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्सही साखरेचा परिणाम संतुलित ठेवण्यास मदत करतात. आणखी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे आमरसात चिमूटभर सुंठ किंवा दालचिनी पावडर घालणं. हे मसाले केवळ चव वाढवत नाही तर शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यासही मदत करतात, ज्यामुळे साखरेचा उपयोग अधिक योग्य प्रकारे होतो. अशा छोट्या बदलांमुळे आमरसाचा ग्लायसेमिक लोड कमी होतो आणि तो अधिक सुरक्षित बनतो. प्रोटीन्सचा म्हणजेच प्रथिनांचा समावेश हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो.
जेव्हा तुम्ही आमरस खात असता तेव्हा त्यासोबत डाळ, कडधान्ये किंवा पनीर यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ घेतल्याने रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत होते. प्रथिनं पचनाची गती नियंत्रित करतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, ज्यामुळे अचानक भूक लागणं किंवा साखरेत चढ उतार होणं कमी होतं. त्यामुळे फक्त आमरस आणि चपाती असा साधा आहार घेण्यापेक्षा त्यात प्रथिनांचा समतोल असणं आवश्यक आहे. हे संतुलन तुमच्या संपूर्ण आहाराला अधिक प्रभावी आणि आरोग्यदायी बनवतं. शेवटी आमरस खाण्याचा खरा मंत्र म्हणजे संतुलन. फायबर, हेल्दी फॅट्स आणि प्रथिनं या तिन्ही गोष्टींचा योग्य मेळ साधला तर तुम्ही आमरसाचा आनंद घेतानाही तुमची साखर नियंत्रणात ठेवू शकता. मित्रांनो, हे फक्त आहार नाही तर एक समजूतदार पद्धत आहे जी तुमच्या आरोग्याला दीर्घकाळ फायदा देते. थोडं नियोजन, योग्य संयोजन आणि जागरूकता या गोष्टी अंगीकारल्या तर आंबा तुमच्यासाठी धोकादायक न राहता एक मर्यादित पण सुरक्षित आनंद बनू शकतो. आमरस खाल्ल्यानंतर अनेकांची सवय असते की थोडा आराम करावा, सोफ्यावर बसावं किंवा अगदी डुलकी घ्यावी. पण हीच सवय मधुमेहींसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकते. कारण जेव्हा आपण खाल्ल्यानंतर लगेच निष्क्रिय होतो तेव्हा शरीरातील साखर रक्तामध्ये जास्त वेळ फिरत राहते आणि तिचा उपयोग ऊर्जेसाठी होत नाही. या उलट जर तुम्ही आमरस खाल्ल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी हलकी शारीरिक हालचाल केली, जसे की संथ गतीने चालणे, घरामध्ये फेरफटका मारणे किंवा थोडा वेळ वज्रासनात बसणे, तर शरीरातील स्नायू सक्रिय होतात आणि ते रक्तातील ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी करू लागतात. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि ती अधिक स्थिर राहते. मित्रांनो, ही छोटीशी सवय केवळ पचन सुधारत नाही तर डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. शारीरिक हालचाली इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शरीरावर लक्ष ठेवणं, म्हणजेच नियमित ब्लड शुगर तपासणं. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतं. त्यामुळे इतरांना चालतंय तर मला पण चालेल असा विचार करणं धोकादायक ठरू शकतं. जर एखाद्या दिवशी तुमची फास्टिंग साखर आधीच जास्त असेल तर त्या दिवशी आमरस टाळणं हेच अधिक सुरक्षित ठरतं. तसेच आंबा खाल्ल्यानंतर साधारण 2 तासांनी एकदा साखर तपासून पाहिल्यास तुम्हाला स्पष्ट कळतं की तुमच्या शरीरावर त्याचा नेमका काय परिणाम होतो. ही सवय तुम्हाला स्वतःसाठी योग्य प्रमाण आणि वेळ ठरवण्यास मदत करते आणि हळूहळू तुम्ही तुमचा आहार अधिक अचूकपणे नियंत्रित करू शकता. मित्रांनो, यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. फक्त 1-2 दिवस नियम पाळून चालत नाही, तर दररोजच्या सवयींमध्ये थोडेसे बदल करून त्यांना कायमस्वरूपी अंगीकारणं आवश्यक असतं. नियमित चालणं, हलका व्यायाम करणं, वेळेवर जेवण आणि योग्य प्रमाणातच आमरस घेणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करतात. यामुळे केवळ साखर नियंत्रणात राहत नाही तर शरीर अधिक सक्रिय, हलकं आणि ऊर्जावान वाटू लागतं. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी महागड्या उपायांची गरज नसते. साध्या सवयी आणि शिस्तबद्ध दिनचर्या हाच त्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, शेवटी आमरस हा तुमच्या आयुष्यातील आनंदाचा भाग असावा, भीतीचा अजिबात नाही. जर तुम्ही औषधोपचार नियमित घेत असाल, योग्य आहार पाळत असाल आणि दररोज थोडीफार शारीरिक हालचाल करत असाल तर आठवड्यातून 1-2 वेळा मर्यादित प्रमाणात आमरसाचा आस्वाद घेण्यात काहीच हरकत नाही. मात्र हे सर्व करताना डॉक्टरांचा सल्ला आणि स्वतःची जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. संयम, योग्य नियम आणि थोडी शिस्त ह्या तिन्ही गोष्टी अंगीकारल्या तर मधुमेह असतानाही तुम्ही जीवनातील गोड क्षणांचा आनंद मनमुराद घेऊ शकता. तर मित्रांनो, डायबिटीज आहे म्हणून आता घाबरून जाण्याचे किंवा मग मन मारण्याचे कारण नाही. वरील 3 नियम, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि फायबरची जोड पाळल्याने तुम्ही आमरसाचा आस्वाद घेऊ शकता. मित्रांनो, ही माहिती तुमच्या घरातील किंवा मित्रपरिवारातील मधुमेही व्यक्तींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उन्हाळ्यात आंबा खाण्याचा आनंद घेता येईल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली किंवा तुम्हाला आमरस खाल्ल्यावर काही त्रास जाणवतो का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी आणि शास्त्रशुद्ध माहितीसाठी आरोग्य बीट्स हे आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.